नमस्कार विद्यार्थी मित्र आणि पालको. आजचे जे आपले गेस्ट आहेत ते आपले गेस्ट आहेत वैभव यादव. नॉन कोडिंग मध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत. MCA केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली जॉब लागला की तो स्ट्रगल कसा होता सुरुवातीच्या काळातला हे जाणून घ्यायला मला आवडेल. ऍक्च्युली MCA पासआउट झाल्यानंतर म्हणजे मुळात बॅकग्राऊंड सांगायचं म्हटलं तर सांगली जिल्ह्यातलं शिरसगाव कडेगाव तालुक्यातलं छोटंसं गाव होतं. रयत शिक्षण संस्थेत शिकलो आम्ही. आणि त्याच्यानंतर मी MCA केलं. MCA केलं भारतीय विद्यापीठला. थोडी घरची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं आता या ब्रॉडकास्टमध्ये त्या देवताचं नाव घ्यायलाच पाहिजे. स्वर्गीय पद्मनाभ कदम साहेब आमच्या भागाचे भाग्यविधाते त्यांच्या संस्थेमध्ये शिकलो आणि घरची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं त्यांनी माझी 3 वर्षाची पण फी माफ केली MCAची. आणि मी मुलांना एवढंच सांगेन, कष्ट आणि कष्टच हेच तुमचं आयुष्य बदलू शकतं. तुम्ही जर लायक असाल तर तुम्हाला निश्चितच नोकरी मिळेल. लायक असाल तर नायक व्हाल. हा, ते तर आहेच.